बघा, व्हॉट इज गोइंग ऑन? वी आर स्टडिंग हाऊ टू रिकॉग्नाइज अ वर्ब फ्रॉम मराठी सेंटेन्स. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय की शेवटचा एक शब्द किंवा दोन शब्द आपली क्रियापद असू शकतात. जर दोन असतील तर एक सहाय्यकारी असेल, एक मुख्य असेल. ठीक आहे. किंवा जर शेवटचं मुख्य क्रियापद असेल तर तेवढं एकच क्रियापद हे सहाय्यकारी एकच क्रियापद त्या ठिकाणी वाक्यात असतं. आणि जर शेवटी सहाय्यकारी क्रियापद असेल तर एक तर सहाय्यकारी तेही एकटंच असतं किंवा त्याच्या अगोदर मुख्य क्रियापद असते शक्यता आहे. आपण बघू आता. बघा आता समजा हे वाक्य आहे, तू घरी कधी जाणार आहे? समोरच्या मुलानं सांगितलं मी घरी 4 वाजता जाणार आहे. मी घरी 4 वाजता जाणार आहे. ज्याचा माईक ओपन होईल त्याला मी रिमूव्ह करेल इथून. ठीक आहे. माईक ओपन करू नका, मोबाईलला हात लावायचा नाही. ओके, लक्ष द्या इकडं. बघा, त्या मुलाला समोरच्या मुलाला समजा सांगितलं की मी घरी 4:30 वाजता जाणार आहे. मी घरी 4:30 ला जाणार आहे. मी घरी 5 o'clock ला जाणार आहे. आता उत्तर काय वेगवेगळं असते तर काय अडचण नाही. आपल्याला गरज त्याच्यात शेवटचा एक शब्द किंवा दोन शब्द. आता समजा ग्रुप नंबर 1 च्या लोकांनी बोलला मी घरी 4:30 ला जाणार आहे. या वाक्यात काय काय क्रियापद दिसत तुम्हाला सांगा. मी अंडरलाईन केलं बघा. काय काय आलं? जाणे एक आलं, दुसरं काय आलं? आहे एक आलं. ओके, चला माईक बंद. तुझं सायन्सचं पास झालं का? आता बघा, तर तो काय म्हणाल? हो, माझं सायन्सचं पास झालं. आता या वाक्यामध्ये काय क्रियापद आहे? झालं. ग्रुप नंबर 1 न बोला. झाल्याला काय म्हणता येईल त्यानं तुम्हाला? झालंचं मुख्य क्रियापद आहे होणे. काय क्रियापद आहे? होणे. झालंचं मुख्य क्रियापद होणे आहे. होणे, होणेचा भूतकाळ झाला आहे. फाईन. बघा, तुझा ऑनलाईनचा अभ्यास झाला का? परत झालं आलं बघा. हो, माझा ऑनलाईनचा अभ्यास झाला. परत काय आलं मुख्य क्रियापद इथं सांगा. ग्रुप नंबर 1 होणे. ओके. झालं आता ऐकलं ना. परत इथं बघा झाला आलं झाला. परत काय आलं इथं? परत आलं होणे. होणे. आता ऍक्च्युअल तुम्ही बघितलं तर त्याला ऍक्च्युअल बोलायचं होतं तो अभ्यास केला का? अभ्यास झाला का म्हणजे काय? तो अभ्यास केला का? त्या अर्थानं मग काय आलं इथं? करणे आलं. त्या अर्थानं करणे आलं. म्हणजे करण्याच्या अर्थानं आलं तर तो तेही झाला होऊ शकतं. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं नंतर बघू आपण. ठीक आहे. आता बघा, सकाळी सकाळी मोबाईल बघू नका. याचा अर्थ मग मोबाईल कधी बघा? संध्याकाळी किंवा दुपारी किंवा काय म्हणता येईल दुपारी किंवा संध्याकाळी मोबाईल बघा है ना. किंवा दुपारी किंवा संध्याकाळी फक्त 10 मिनिटांसाठी मोबाईल बघा. समजा निगेटिव्ह काढला आणि त्याचं काय म्हणलं? दुपारी किंवा संध्याकाळी 10 मिनिटांसाठी मोबाईल बघा. शेवटी काय आलं मला सांगा? शेवटी काय आलं? बघा म्हणजे काय? बघणे. ग्रुप बघणे. व्हेरी गुड. बर, आणखीन काय क्वेश्चन राहिला बाबा? 9 नंबर झाला, 7 नंबर झाला, 6 झाला. ओके, आणखीन काय राहिला क्वेश्चन? हा, सर होमवर्क काय आहे? 11 नंबर. सर होमवर्क काय आहे? आता याच्यामध्ये देखील सर काय म्हणतील? होमवर्क डॅश डॅश आहे. शेवटी काय आलं? आहे आलं बघा. शेवटी काय आलं? आहे. क्रियापद काय होईल मग इथं? आहेच होईल. असणे. असणे हा त्याचा पप्पा झाला. ठीक आहे. त्याच्या पप्पाचं नाव काय आहे? आहेच्या पप्पाचं नाव काय आहे? असणे. मग असण्याची मुलं तुम्हाला सांगतो. असणे हा जर पप्पा असेल तर आणखी मुलं असतील ना, त्याच्या मुलांचे नाव तुम्हाला सांगतो. आहे, आहेत, आहोत ही काय मुलं आहेत असण्याची. होता, होती, होतय, होते हे पण मुलं असण्याचीच आहेत. आणि असेल, असतील, असू, असणार, असतील ही मुलं देखील असण्याचीच आहेत. म्हणजे काहीतरी असणे याला प्रेझेंट मध्ये म्हणतात आहे, आहेत, आहोत. म्हणून असण्याची प्रेझेंट मधील मुलं आहे, आहेत, आहोत. असण्याची पास्ट मधील मुलं होता, होती, होते. आणि असण्याची फ्युचर मधील मुलं
असेल असतील असो, या अर्थानं असणे हा पप्पा आहे आणि आहे आहेत आहोत, होता होती होते, असेल असतील असू ही त्याची वेगवेगळ्या टेन्स मधील प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर मधील मुलं आहेत. याचा वेगळा अभ्यास आपण नंतर करू, याला काय म्हणतात हे नंतर बघू. परंतु आता साठी मला एवढंच सांगा की आपण जे वाक्य बोलतो किंवा जे वाक्य आपण ऐकतो या वाक्यांमधील क्रियापद तुम्हाला शोधता येईल का? येस ऑर नो? Yes, sir. ओके, वेट. ज्या वाक्यामधील तुम्हाला वर्ब किंवा क्रियापद, यालाच इंग्लिशमध्ये वर्ब म्हणतो, त्यालाच मराठीमध्ये क्रियापद म्हणतो, ज्या वाक्यामधील क्रियापद तुम्हाला सापडत नाही अशी वाक्य मला उद्या सांगा. म्हणजे तुमच्या अडचणीचे वाक्य जे असतील, तर मला या वाक्यामध्ये वर्ब कोणतं आहे, क्रियापद कोणतं हे समजत नाही, तर अशी वाक्य मला उद्या विचारा. मी ग्रुप वाईज सगळ्यांना तुम्हाला चान्स देईल. आय विल गिव्ह यू चान्स टू आस्क मी द डाउट्स अँड आय विल क्लिअर युअर डाउट्स टुमॉरो. ऑल राईट? टिल देन आता काय करायचं लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतो, आपण जे वाक्य बोलतो किंवा जी वाक्य ऐकतो, मराठीमधले बोलतोय मी हा. म्हणजे टॉपिक काय याचा? हाऊ टू अंडरस्टँड, हाऊ टू रेकग्नाइज द वर्ब इन द मराठी सेंटेन्सेस. जे आपण बोलतो आणि ऐकतो अशा वाक्यांमध्ये, मराठीच्या वाक्यांमध्ये वाक्याच्या शेवटचा एक शब्द किंवा जास्तीत जास्त दोन शब्द हे क्रियापद असतात. दोन असतील तर त्यातलं एक सहाय्यकारी असेल आणि एक मुख्य असेल, किंवा एकच असेल तर ते पण एक सहाय्यकारी क्रियापद असेल किंवा मुख्य क्रियापद असेल. कारण बिना क्रियापदाचं वाक्य बनत नाही आणि क्रियापद हे वाक्याच्या शेवटीच येतं, एवढंच आज लक्षात ठेवा. आणि तुम्ही जे वाक्य लिहिलेत, काल किती वाक्य लिहायला सांगितले तुम्ही तुम्हाला? 40. आज त्यामध्ये आणखी 20 ऍड करायची. किती ऍड करायची? टोटल 60 झाली पाहिजे. आणि आजचा होमवर्क बघा, हे जे दिलेलं वाक्य आहे ना मी 18 सेंटेन्सेस, हे 80च्या 80 मी जसे लिहिले तशी शेवटच्या वर्बला अंडरलाईन करायचं आणि शेवटी वर्ब लिहायचं ब्रॅकेटमध्ये. 80 किती वेळेस द्यायची? 2 वेळेस द्यायची. आता एक वेळेस आता लिहायची क्लास वर्क मध्ये आणि होमवर्क मध्ये 2 वेळेस द्यायची. तुमच्या 2 नोटबुक्स असतील. बघा आजचा होमवर्क समजून घ्या. होमवर्क काय? रिपीट अबव सेंटेन्सेस 2 टाइम्स. हे सेंटेन्सेस रिपीट करायचे 2 वेळेस. ठीक आहे. आता मला टाइम नाही, तुम्हाला मी फोटो पाठवतो. तर हे क्लास वर्क मध्ये एकदा लिहायचे आणि होमवर्क मध्ये 2दा लिहायचे. आणि कालच्या 40 सेंटेन्स मध्ये बरं काही एक्स्ट्रा नका ऍड करू. ते 20 कॅन्सल, ते 20 एक्स्ट्रा वाक्य कॅन्सल. मात्र जे 40 सेंटेन्स आहेत त्यामधील असं क्रियापदला अंडरलाईन करायचं आणि शेवटी त्याचं मूळ क्रियापद लिहायचं. नाही जमलं टेन्शन घ्यायचं नाही, उद्या मला विचारायचं. तुम्हाला समजलं का मी काय बोललो ते? Yes, sir. येस ऑर नो? ओके, फोटो पाठवतो. क्लास वर्क मध्ये हे लिहून घ्या. ओके, शाल वी पॉज? Yes, sir. Yes, sir. लाईन लावून बोलला का रे? बस झालं.